आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। बेलापूर बुद्रुकमध्ये घरकुल घोटाळ्याचा आरोप, ग्रामपंचायत सदस्याचे पंचायत समितीसमोर ढोल वाजवत आंदोलन। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीत घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या आरोपांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्याने थेट पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल वाजवत आंदोलन छेडले। गरीब आणि गरजू लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार, मनमानी कारभार आणि नियमबाह्य लाभार्थी निवडीचा गंभीर आरोप करत ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी आज श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखे ढोल बजाव आंदोलन केले। हातात निवेदन, समोर ढोल आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अमोलिक यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी त्यांनी प्रशासनाला प्रतिकात्मक स्वरूपात घराचा आहेर देत संताप व्यक्त केला। रमेश अमोलिक यांनी आरोप केला की बेलापूर बुद्रुकमध्ये काही प्रभावशाली पुढाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि राजकीय प्रभावाचा वापर करून घरकुल योजनेत मनमानी केली आहे। ज्या लाभार्थ्यांनी कथितरित्या 1,35,000 रुपये दिले त्यांच्याच घरकुलांची कामे सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। तर दुसरीकडे गावातील खरोखर गरीब, भूमिहीन आणि गरजू कुटुंबांना जाणीवपूर्वक घरकुल योजनेपासून दूर ठेवण्यात आल्याचेही अमोलिक यांनी म्हटले आहे। शासनाच्या निकषांचे उल्लंघन करून जागा वाटप व घरकुल मंजुरी झाल्याचा संशय व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल वाजवत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेणार का आणि बेलापूर बुद्रुकमधील घरकुल योजनेमागील सत्य बाहेर येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। आपलं काय नेमकी मागणीसाठी आंदोलन करतात? मी रमेश कमलाकर अमोलिक, मी बेलापूर ग्रामपंचायत सदस्य। माझ्या गावामध्ये गेल्या वर्षापासून घरकुलाची कामं चालू आहेत, पण ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे 1,35,000 रुपये दिलेत अशाच लोकांच्या घरकुलाची कामं चालू आहेत। माझी प्रमुख मागणी अशी होती का शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे घरकुलाची जागा ज्या लाभार्थ्यांचे नाव आले आहेत त्यांना सर्वांना वाटप व्हावी आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी घरं बांधण्यात यावे। पण काही ज्या गावातील पुढारी आहेत त्यांनी मनमानी कारभार करून घरकुलाचा फक्त पैशाच्या आमिषावर पैसे ज्यांनी 1,35,000 दिलेत अशाच लोकांचे घरकुलं बांधण्यात आलेत व बाकीच्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार हा बेलापूर ग्रामपंचायत घरकुलाच्या बाबत चालू आहे। पण माझी मागणी आहे का घरकुलाच्या जी जमीन आहे ती वाटप करून व्हावी, शासनाच्या नियमाने दिलेल्या नियमाप्रमाणे वाटप व्हावी व सर्व घरकुल जे बांधण्यात आले आहेत त्यांची चौकशी व्हावी। यासाठी मी मागेही उपोषण केले, आताही आंदोलन उपोषण करत आहे, यापुढेही आंदोलन उपोषण चौकशी होईपर्यंत करत राहणार।